नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग. तर सकाळची वेळ झाली आणि नाश्ता वगैरे झाला आमचा सगळा. श्रेयाला पण आत्ताच मी पराठा बनवून दिला, आलूचा पराठा. आणि आज वातावरण पण छान झालंय. पाऊस नाही इकडं पुण्यामध्ये. गेले 8 दिवस, एक आठवडाभर कंटिन्यू पाऊस होता, पण आज वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे. म्हणजे कपडे वाळतील असं वातावरण आहे. आता हे कपडे मला बाहेर ठेवायचं स्टँड गॅलरीमध्ये. तर वातावरण पण छान आहे. आणि आता बनवायचा दुपारचा स्वयंपाक. बघा आता काय करायचं, भाजीला तेच चाललंय. आणि यांचं एक काम आज घरूनच आहे, तर म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनवावं. बघू आता काय. संडेला पण आमचं नॉनव्हेज झालं नाही खाणं, तर हे म्हणत होते आज आणायचं का. तर बघू आज काय काय आणायचं तोच प्लॅन चाललाय. आणि बाकी काय आता जे जे मी रुटीन दाखवणार आहे ते शेअर करेलच तुमच्या सोबत. तेच म्हणलं, आता नॉनव्हेज म्हणलं की भरपूर प्लॅनिंग करावी लागते. लसूण सोलणं, अद्रक लसूण पेस्ट तशी बनवून ठेवणं, मग नंतर बाकीची तयारी, मसाला वगैरे. जरा एक्स्ट्राच काम असते नॉनव्हेज, म्हणून नॉनव्हेज हे संडेलाच बरं वाटतंय. संडेला कसं निवांत वेळ असतोय. म्हणजे सकाळी पण घाई नसते ऑफिसची शाळेची, त्याच्यामुळे निवांत असते. तसं निवांत असते म्हणतोय, पण आपल्या लेडीजला त्या दिवशी भरपूर काम असते. असं वाटतं की संडे येईल आणि निवांत राहील, नाही, त्या दिवशी भरपूर कामं निघतात घरामध्ये. हे ते चालूच असते. तर हे काम काही थांबणार नाही या लेडीज लोकांचं. आणि तेच आता बघू काय बनवायचं ते. किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये आले मी. आता किचन सगळं आवरून घेते. सकाळचा चहा नाश्ता हे भांडे पडले होते, मी आता लगेच घासून घेणार आहे आणि किचन ओटा सगळं क्लीन करून घेणार आहे. आणि श्रेयाची चालली आहे मस्ती, हॅलो करते सगळ्यांना तुम्हाला. आणि आता लगेच मी इथं भांडे लावून घेते. भांडे लावल्याच्या नंतर लगेच भांडे घासून बाकी सगळं आवरून घेणार आहे मी. आणि असं असतंयच ना की लगेच भांडे आपलं नाश्ता वगैरे झाले की लगेच किचन वट्टा आवरून घेतला की एकदम छान स्वच्छ पण वाटतंय, आपल्यालाही छान वाटतंय घरामध्ये. तर मी आता घेते आवरून. श्रेया इथं कलर करत बसलीये. आता सध्या कोणतं करते का, टेडी बेअरचं. अर्धाच इकडला अर्धाच करून सोडली. टेडी बेअरचं असे छोटे छोटे आहे त्याच्यामध्ये, काय म्हणतात, ड्रॉइंग. म्हणजे छोटे छोटे असे हे कप्पे असले नाही त्याचे, तर ते कलर करायला सोपं जाते लहान मुलांना. नाहीतर ते मोठाच ड्रॉइंगचं बुक असले की तो एरियाच एवढा मोठा असतो कलर करण्यासाठी, छोटा छोटा असला तर ते व्यवस्थित कलर करता येते. पण मला छोट्या साईजच बुक पाहिजे होतं, म्हणून असे आम्ही 2 ते 3 बुक घेतले. हे एक आहे, हे स्टोरी बुक आहे. आणि हे पण गाड्यांचं आहे. हे एक घेतले. आता कलर करते. कर नाही तर श्रेय, इथं कोणतं द्यायचं आता. येल्लो. येल्लो येल्लो कुठे आहे. इथं द्यायचं येल्लो. अच्छा, टी शर्टला है ना. हा, टी शर्टला येल्लो. जो पण द्यायचं नाही, सवयच लागल्या खाली मान ठेवून हे करायचं है ना. मी तर कलर करते तिथं श्रेया, आणि मी तर लसण काढत बसली. तर आता भाजी दुपारी तेच त्यांनी जाऊन मटण आणलंय, तर मटण बनवायचंय. मटणची भाजी. श्रेया मटण खायचं. हा, मटणची भाजी आणि भाकरी बनवणार आहे. तर तेच चालली आहे तयारी. म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर वाटून घ्यावी, म्हणजे त्याला एकदा लावून शिजवायला ठेवलं की मग इकडं मला भाकरी टाकून घेता येते. तर भाकरी करून घेतलेत मी. इकडं मटण शिजवायला ठेवलं होतं. बघू, दाखव. मटण शिजलं इकडं. आधी मटण शिजवायला ठेवलं मी. ह्याच्यामध्ये लसूण अद्रक टमाटे थोडीशी हळद टाकले आणि मीठ टाकले. आता हे शिजले छान. आता भाजी ताजू बऱ्यापैकी शिजेल. लगेच मी इकडं भाकरी टाकून घेतली. भाकरी झाल्यात माझ्या. आता भाजी बनवणार आहे. तर माझी मटणची भाजी बनवण्याची पद्धत मी दाखवते, हे श्रेयासाठी. भाजी बनवण्यासाठी जास्त काही मसाले वापरणार नाही मी. साधा सिंपल कांदा, 2 कांदे वापरणार आहे मी. अर्धा किलो मटण आहे तर 2 कांदे वापरणार आहे. आणि कांदे तेलात आधी फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग सिंपल आपला घरातला जो काही मसाला आहे तो टाकणार आहे. आणि खोबर टाकणार नाही मी, खोबरामुळे टेस्ट छान येते भाजीला. खोबर म्हणजे वाळलेलं खोबर, नारळ, ते टाकणार नाही, त्याच्यामुळे यांना ऍसिडिटी होते. त्याच्यामुळं मग मी खोबर स्किप करणार आहे, टाकणार नाही.
ओलं नारळ सुद्धा खूप छान लागतं. मग आता मी फक्त कांद्याचा वापर करणार आहे आणि थोडासा मसाला. बाकी टोमॅटो वगैरे तर ह्याच्यामध्ये टाकलेला आहे शिजते वेळी. आता मग सिंपल पद्धतीने करणार आहे. तसं तर वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवू शकतो आपण. चिकन आणि नॉनव्हेज किंवा अंडा कढी करते वेळी भाज्याची भरपूर टेस्ट वेगळी देण्यासाठी आपण त्याला वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स वापरून वेगवेगळी रेसिपी छान ट्राय करू शकतो. त्यात मी पण माझंही बनवणं चालू असते की थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं म्हणून. आणि त्यातल्या त्यात अधूनमधून आमच्या इथं नॉनव्हेज आणलं जाते. यांना आवडते, सगळ्यांनाच आवडते आमच्या इथं. म्हणून जास्त प्रमाणात वेगवेगळं काही बाई मी ट्राय करत राहते. आता यापुढे ब्लॉग येतीलच. त्या ब्लॉग मध्ये मी मला जे काही येते असं म्हणत नाही की मला भरपूर येते, पण मला जेवढं काही येते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग आता भाजीला कंटिन्यू. आता किचन मध्ये माझं चाललंय, आता भाजीची तयारी चालली आहे. आणि नॉनव्हेज म्हणलं की आधी मी असंच करते की पहिल्यांदा आधी नॉनव्हेज चिकन मटन काही असो ते नॉनव्हेज मधलं आधी मी स्वच्छ त्याला धुवून घेते. धुतल्याच्या नंतर आधी त्याला शिजवायला ठेवते, मीठ हळद आपलं जे काय असते ते लावून. मग नंतर मी भाकरी किंवा चपात्या जे करायचं ते पटकन करून घेते. आणि मग पटकन इकडं चिकन मटन शिजलेलं असते. मग आपल्याला फोडणी द्यायला सोपं जाते. नाहीतर काय होते ते उलट काम होते. आधी मग भाकरी करणं आणि नंतर मग ते चिकन मटन धुवून सगळं ते प्रोसेस करणं त्याला बराच वेळ जातो. म्हणून आधी मी असंच करते, आधी धुवून घेऊन मग बाकीची तयारी करते. तेच चाललंय माझं इथं आता. भाकरी झाल्यात माझ्या आणि आता मग मसाल्याची तयारी चालली आहे माझी. मसाला अगदी साधा आणि सोपा वापरणार आहे मी, जास्त काही वापरणार नाही. तर बघा इथे 2 मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत, त्याला उभे चिरून घेतलेत. आता त्याला तेलामध्ये मी फ्राय करणार आहे लालसर. कांदे लालसर झालेले आहेत तर इथं मी शहाजिरा आणि दालचिनी या 2 मसाल्याचा वापर केलाय. हे थोडं थोडंसंच टाकले मी. दालचिनीचे 2-4 तुकडे आणि शहाजिरा एकदम थोडासा आपल्याला फोडणीला जसा जिरे लागतात ना तेवढा. आणि 2 ते 3 मिरच्या टाकल्यात मी. तिखट असल्या तर कमी वापरायच्या. आणि मग कमी तिखट आता ज्याच्या त्याच्या चवीनुसार मी तर 3 मिरच्या घेतले. आणि इथं मसाला थंड करायला ठेवलाय मी. थंड झाल्याच्या नंतर ह्याला मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेणार आहे, एकदम बारीक. सुरुवातीला वाटल्यावर ते बारीक होणार नाही, म्हणून थोडस त्याच्यात पाण्याचा वापर करायचा आहे. मी थोडस पाणी टाकलं आणि त्याची एक पेस्ट ग्रेव्ही करून घेतली. ग्रेव्ही केल्याच्या नंतर भाजीला एक छान चव तर येते आणि ग्रेव्ही पण खूप छान होते. म्हणून मी जास्त भाज्या अशा मसाल्याचा जेव्हा जेव्हा करते ना तेव्हा कांद्याचा जास्त वापर करते. कारण की बाहेरचे मसाले हे तर आपल्याला शरीरासाठी चांगले नसतातच. मग जास्तीत जास्त मी टोमॅटोची ग्रेव्ही, कांद्याची ग्रेव्ही याचा जास्त वापर करते. त्याच्याने टेस्ट पण छान येते. आणि हो, एक सांगू का, आपण जेव्हा टोमॅटोची किंवा कांद्याची ग्रेव्ही ही छान पैकी लालसर तेलात परतल्याच्या नंतर त्याची टेस्ट एवढी छान येते, बाकीच्या कोणत्या मसाल्याची गरजच नाही. आपलं सिंपल शहाजिरा, इलायची, दालचिनी हे तर आपल्या शरीरासाठी चांगले असतात. मसाल्याची गरज असते आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं. हे जो गरम मसाला असतो तर जास्तीत जास्त त्याच मसाल्याचा वापर करते मी. दुसऱ्या बाहेरच्या मसाल्याचा वापर करत नाही. तर इथं फोडणी करायला घेतली मी. फोडणीमध्ये सुरुवातीला तेल टाकले. तेल गरम झाल्याच्या नंतर जी मी पेस्ट केली होती ना ती सुरुवातीला टाकून घेतली. पेस्ट छान तेलामध्ये परतून घेतली. पेस्टचा थोडासा कलर चेंज झालाय बघा. त्यानंतर मी थोडीशी एक मोठा चम्मच अद्रक लसणची पेस्ट टाकले. आणि मटण शिजते वेळेस पण मी अद्रक लसणाचा वापर केले होते. म्हणून थोडासाच वापर केलाय मी अद्रक लसणाचा. यानंतर हळद एक छोटा चमचा. नंतर लाल मिरची पावडर 2 चमचे टाकली. नंतर चवीनुसार मीठ शिजते वेळी टाकले होते मी, म्हणून आता इथं थोडस एक छोटा चमचा मीठ टाकले. आता सगळे मसाले मी हे छान तेलामध्ये परतून घेणार आहे. भाजी करते वेळी सगळे मसाले तेलात परतले गेले ना तर भाजीला खूप छान चव येते. तर आता मी इथं कांदा लसूण आपला अंबारीचा मिळतोय ना तो थोडासा टाकलाय मी. ती छान मी पहिल्यांदाच ट्राय केले होते तो अंबारीचा मसाला. तर मला चांगली चव वाटली त्याची. मी वांग्याच्या भाजीला सुद्धा टाकले होते. आणि थोडासा गरम मसाला नाही, घरकुल मसाला तो पण थोडासा टाकलाय मी.
तर आता ह्याला छान तेलामध्ये परतून घेते आणि जे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं होतं त्याच्यात पाणी टाकून ते पण धुवून त्याला फोडणीमध्ये टाकले मी. आता ह्या फोडणीला मी जरा एक 5 मिनिट छान तेलामध्ये परतून घेणार आहे, जोपर्यंत ह्याचा थोडासा वास येईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत. आणि मग हे मसाला पूर्ण तेलामध्ये परतला गेला की मग नंतर याच्यामध्ये मी मटण टाकून घेणार आहे. मटण मी सहसा पातेल्यात किंवा असं म्हणजे कुकरमध्ये शिजवायला ठेवत नाही, पातेल्यातच ठेवते मी शिजवायला. कारण की कुकरमध्ये खूप गाळ होते ना, त्याच्यामुळं मग मी असंच ह्याच्यातच शिजवून घेते, पातेल्यामध्येच. मटण पण शिजले आता इकडं. लगेच फोडणी पण तयार झाली बघा आपली इथं, मस्त छान लालसर दिसते ना. आणि मस्त वास पण येतोय. आणि जास्त न मसाल्याचा वापर न करता कमीत कमी साहित्यात ही भाजी केली मी. आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण घरी ट्राय कराल आणि मला कमेंट करून सांगाल. तर बघा इथं फोडणी पण झाली तयार. आता मी ह्याच्यामध्ये शिजलेलं मटण टाकणार आहे. आता टोमॅटो पण टाकलं होतं मी इथं आधी ह्याच्यामध्ये शिजते वेळी, म्हणून फोडणीत वापर केला नाही टोमॅटोचा. शिजते वेळी टाकले की काहीच हरकत नाही, नंतर टाकायची गरजच नाही, कारण की शिजल्यावर टोमॅटो गाळ होतात ह्याच्यामध्ये, म्हणून भाजीला खूप छान टेस्ट येते. तर मी इथं बघा मटण टाकून घेतलंय, सगळं मिक्स करून घेते. आता ह्या भाजीला तुम्हाला जास्त ग्रेव्ही करायचं आहे ते पण तुम्ही करू शकता, पण मी ग्रेव्ही जास्त केले नाही, थोडस घट्टसरच केले भाजी मी. ग्रेव्ही केल्यावर पण खूप छान. आता कुणाकुणाला भाकर, ज्वारीची भाकर चुरून खायची सवय असते किंवा भातावर एकदम पातळच शेरवा लागतो. तर मी तर असं शेरवा वाढून पण करणार होते, पण मला आता अशी घट्टच बनवायची होती, म्हणून मी असं बनवलंय. तर तुम्ही याला जास्त पाणी पण टाकू शकता. आणि भाजी बनवते वेळी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाणी टाकायचं नाही. मग मी माझ्या भाकरी झाल्याच्या नंतर तांब्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी पण कोमट झालं होतं. मग तेच मी थोडस ह्याच्यामध्ये टाकून घेतलं. तर बघा भाजी कशी दिसते, मस्त एकदम. वास पण खूप छान येतोय आणि टेस्ट पण खूप छान झाली होती भाजीची. तर बघा इथं मस्त पैकी भाजी रेडी आहे बघा. आवडली ना? तर बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझी भाजी बनवण्याची पद्धत मी आता बऱ्याच नॉनव्हेज रेसिपी आपल्या चॅनलवरती येणार आहेत. तर ही अशी होती माझी भाजी बनवण्याची पद्धत. तर भाजी मी 5 मिनिट ठेवलं होतं, नंतर सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर मला हवं तेवढं पाणी टाकून घेतलं त्याच्यात. आणि मी प्लेट मस्त तिथं सर्व केले बघा, किती छान दिसतंय. आणि ज्वारीच्या भाकरी सोबत खूप छान आवडली सुद्धा दोघांना आमच्या इथं भाजी, श्रेयाला आणि यांना. तर बघा श्रेया पण हाय करते तुम्हाला. चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करूया. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि माझी मटण बनवण्याची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर असा होता आजचा ब्लॉग. श्रेयाला जेवण पण द्यायचं, जेवायला वाढायचं, तिलाही भूक लागले, तिलाही खाऊ घालते. आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरताय, तर सबस्क्राईब, व्हिडिओ हा संपल्यावर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आणि लाईक नक्की करा. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.